नमस्कार, माझे नाव कैवल्य कौस्तुभ देशपांडे। आज मी तुम्हाला चेकमेट्सचे बदल दाखवणार आहे। तर मी पोझिशन मांडली। या पोझिशनमध्ये आपल्याला ब्लॅकची चेकमेट करायची। तर कशी करायची आहे तर बॅकग्राऊंड मेट एका नावाचा मेट आहे। तर 2 रूक्स पाहिजे, 2 रूक्स किंवा एक रूक आणि एक क्वीन। तर व्हाईटची मूव आहे ब्लॅकला चेकमेट करायची। तर व्हाईटकडे एकच मूव आहे चेकमेट करण्यासाठी, रूक B8 हॅशटॅग म्हणजे चेकमेटचं साइन, ज्याने आपल्याला लक्षात येतं की चेकमेट झालेली आहे। चला आता आपण दुसरी मेट बघूया। आता इथं व्हाईट टू प्ले नाही आहे, इथं ब्लॅक टू प्ले। आपल्याला व्हाईटची मेट करायची। तर ती कशी करायची आहे तर पहिल्याच पझलसारखं करायचं, म्हणजे रूक G1 याने एक बॅक रँक मेट होते आणि बॅक रँक मेट झाली की मग गेम संपला। तर आता बघूया तिसरं पण। तर इथं रूक नाही आहे, इथं आता बिशप आणि ब्लॅकचा एक रूक आहे। तर मी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलं होतं, पहिल्या आणि दुसऱ्या पझलमध्ये की रूक आणि क्वीनने बॅकग्राऊंड मेट होते। तर या मेटचं आता नाव नाही आहे, या मेटचं नाव बिशप अँड क्वीन मेट, म्हणजे बिशप क्वीनला सपोर्ट देऊन किंगला चेकमेट करेल। तर व्हाईटसाठी एकच मूव आहे, क्वीन G8 याने चेकमेट होते। ब्लॅक क्वीनला मारू शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही। जरी समजा इथं पॉन असला आणि क्वीन इथं आली असती तरीही चेकमेटच झाली असती, कारण की राजाला इथं जागा असली तरी क्वीनचा चेक बसतोय। चला आता हे लास्टच पझल आहे। तर इथं बिशप पण नाही आहे, फक्त व्हाईटचा एक बिशप आहे, पण इथं रूक आणि क्वीन आहे, सोबत नाईट पण आहे। पण रूक आणि क्वीनला जागा नाही आहे बॅकग्राऊंड मेट करायला। जर रूक D8ला असला असता तर फक्त एका मूवमध्ये त्याने चेकमेट केली असती, D1। तर आता वेगळे रूक आणि नाईट या दोघांचा सपोर्ट द्यायचा आहे। पण असे खूप जण म्हणतील की नाईटला कसं सपोर्ट येईल क्वीनला, तर रूक सरळ जातो त्याच्यामुळे इथं प्रोटेक्शन होईल आणि नाईट L शेपने जातो त्याच्यामुळे नाईट याला आपण प्रोटेक्ट करतोय। तर क्वीन B2 हॅशटॅग याला रूक नाईट अँड क्वीन मेट म्हणतात। तर आता ही 1 मूव मेट नाही, ही आता थोडीशी मूव्ज आहेत। तर पहिली मूव खेळायची रूक F1, मग ब्लॅक खेळल रूक B1 प्लस। तर प्लसचं साइन आहे चेक। तर रूकने अटॅक केला B1 वर, रूक क्रॉस B1, क्रॉस म्हणजे अटॅकचं चिन्ह। तर आता ब्लॅककडे काहीच उरलं नाही, ब्लॅकला फक्त एकच शेवटची मूव आहे, ती म्हणजे H8 किंग H8। नाहीतर त्याची अशी पण मूव असू शकते, G5 असं पण होऊ शकतं। तर G5 ची मूव सांगतो,
तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्लॅकला जागा झाली आहे, पण नाही. नाईट ज्याला ऑलरेडी अटॅक करणार होता त्याच्यामुळे ही जागा मोकळी झाली आणि चेकमेट करायला पण मोकळं झालं. तर ब्लॅक खेळला आणि मग व्हाईट खेळला, क्वीन G8 हॅशटॅग. तर तुम्ही म्हणाल की चेकमेट कशी झाली, तर ब्लॅकला जागा आहे. पण तुम्ही पुन्हा ते विसरून गेलात, कारण की इथं नाईट स्क्वेअर प्रोटेक्ट करतोय, त्याच्यामुळे राजा तिथं हलू शकत नाही. तर इथंच व्हिडिओ संपतोय. धन्यवाद.